नमस्कार. देशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या अगदी केंद्रस्थानी काम करण्याची इच्छा आहे का? भारतीय भांडवली बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या सर्वात मोठ्या संस्थेत म्हणजे सेबीमध्ये एक जबरदस्त संधी आलेली आहे. आज आपण याच सेबीच्या प्रतिष्ठित यंग प्रोफेशनल प्रोग्रामबद्दल सगळं काही अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. अच्छा, सेबी म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आहे भारतीय शेअर बाजाराची वॉचडॉग. गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित आहेत की नाही हे पाहण्यापासून ते संपूर्ण बाजाराला योग्य नियमांमध्ये चालवण्यापर्यंतची एक प्रचंड मोठी जबाबदारी सेबी पार पाडते. म्हणजे इथे काम करणं म्हणजे देशाच्या आर्थिक नाडीवर थेट हात ठेवण्यासारखं आहे. आणि याच महत्त्वाच्या संस्थेने चक्क 91 जागांसाठी ही संधी खुली केली आहे. हो, 89. ही खरंच एक खूप मोठी संधी आहे जी अनेक महत्त्वाकांक्षी तरुणांच्या करिअरला एक जबरदस्त कलाटणी देऊ शकते. चला तर मग पटकन बघूया की आजच्या या माहितीमध्ये आपण काय काय समजून घेणार आहोत. सेबीचा हा प्रोग्रॅम नक्की आहे तरी काय? कोणत्या 5 क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहेत? पगार आणि फायदे काय असतील? या कामाचे नियम किती महत्त्वाचे आहेत? आणि सगळ्यात शेवटी इथे प्रवेश कसा मिळवायचा? ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून की सेबीचा हा यंग प्रोफेशनल प्रोग्रॅम आहे तरी काय? तर बघा, हा प्रोग्रॅम खास करून तरुण आणि हुशार प्रोफेशनल्ससाठीच बनवला गेला आहे. इथे थेट भारताच्या मुख्य बाजार नियामकासोबत काम करण्याचा अनुभव मिळतो. शेअर बाजाराची सगळी गुंतागुंत आणि एका नियामक संस्थेचं कामकाज आतून कसं चालतं हे अगदी जवळून शिकण्याची ही एक सुवर्ण संधीच आहे. आता बघूया यासाठीची मूलभूत पात्रता काय आहे. पहिली अट म्हणजे भारतीय नागरिकत्व आवश्यक आहे. दुसरी गोष्ट 8 फेब्रुवारी 2026 रोजी वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावं. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की अर्ज फक्त एकाच डोमेनसाठी करता येतो. बरं, आता वळूया वेगवेगळ्या भूमिकांकडे. सेबीने एकूण 5 वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संधी दिली आहे. चला पाहूया यातली कुठली भूमिका आपल्या कौशल्यांशी जुळते. या स्लाइडवर हे 91 जागांचं विभाजन अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, सगळ्यात जास्त जागा म्हणजे तब्बल 40 या सिक्युरिटीज मार्केट ऑपरेशन्समध्ये आहेत. त्यानंतर आयटीमध्ये 29, मग कायद्यासाठी 13 आणि राजभाषा व संशोधनासाठी अनुक्रमे 5 आणि 4 जागा आहेत. आता प्रत्येक डोमेनसाठी काय पात्रता आणि अनुभव लागतो ते इथे नीट दिलेलं आहे. सिक्युरिटीज मार्केट ऑपरेशन्ससाठी फायनान्समध्ये पीजी किंवा सीए, सीएस, सीएफए सारखी पात्रता आणि कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव लागतो. कायद्याच्या डोमेनसाठी लॉ डिग्री आणि 1 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. संशोधनासाठी अर्थशास्त्र किंवा कॉमर्समध्ये पीजी आणि अनुभव आवश्यक आहे, पण पीएचडी धारकांसाठी अनुभवाची अट नाहीये. आयटीसाठी इंजिनिअरिंग किंवा एमसीए आणि 1 वर्षाचा अनुभव, तर राजभाषेसाठी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव हवा. आता येऊया एका महत्त्वाच्या मुद्द्यावर, तो म्हणजे पगार आणि इतर फायदे. कारण शेवटी काम जितकं महत्त्वाचं तितकंच त्याचा मोबदलाही, बरोबर ना? चला पाहूया सेबी काय ऑफर करतंय. तर या प्रोग्राममध्ये निवड झाल्यावर दरमहा 70,000 रुपयांचा एक चांगला स्टायपेंड मिळणार आहे. आणि हो, हा आकडा ऑल इन्क्लुझिव्ह आहे, म्हणजे यात सगळे भत्ते आले. तरुण प्रोफेशनल्ससाठी ही खरंच एक उत्तम सुरुवात म्हणता येईल. कामाच्या कालावधीबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला ही नियुक्ती असेल 1 वर्षासाठी, पण उमेदवाराची कामगिरी आणि संस्थेची गरज बघून ती आणखी 2 वेळा वाढवली जाऊ शकते. म्हणजे एकूण 3 वर्षांपर्यंत इथे काम करण्याची संधी मिळू शकते. स्टायपेंड व्यतिरिक्त इतर फायदे पण आहेत. पोस्टिंग मुंबईतल्या हेड ऑफिसमध्ये असेल. उपलब्धतेनुसार राहण्याची सोयीही होऊ शकते. वर्षाला 18 दिवसांची सुट्टी आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिशियल टूरसाठी ग्रेड ए अधिकाऱ्यांसारखाच प्रवास भत्ता मिळेल. आता बोलूया काही अत्यंत महत्त्वाच्या नियमांबद्दल आणि जबाबदाऱ्यांबद्दल. कारण ही फक्त एक नोकरी नाहीये, ही एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यासाठी काही कडक नियम पाळावेच लागतात. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे, हे नीट समजून घेऊया. या प्रोग्राममध्ये निवडलेल्या उमेदवारांना सेबीच्या नियमानुसार इन्सायडर मानलं जाईल. याचा अर्थ काय होतो? सोप्या भाषेत, कंपनीची आतली गोपनीय माहिती वापरून शेअर बाजारात फायदा कमावण्यावर जे कडक नियम आहेत तेच नियम इथेही लागू होतील, अगदी सेबीच्या मोठ्या अधिकाऱ्यांसारखेच. आणि याच संदर्भात नियमावलीतलं हे थेट वाक्यच या भूमिकेचं गांभीर्य दाखवतं. यात स्पष्ट लिहिलंय की यंग प्रोफेशनल्सना वैयक्तिकरित्या कोणत्याही प्रकारच्या स्टॉक्स, सिक्युरिटीज किंवा कमॉडिटीजमध्ये ट्रेडिंग किंवा सट्टेबाजी करायला पूर्णपणे बंदी आहे. हा एक अतिशय कडक नियम आहे. याशिवाय अजून काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. निवड झालेले उमेदवार हे सेबीचे अधिकृत कर्मचारी मानले जाणार नाहीत.
त्यामुळे प्रोग्राम संपल्यावर कायमस्वरूपी नोकरीचा हक्क सांगता येणार नाही, कोणताही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणजे हितसंबंधांचा संघर्ष टाळावा लागेल आणि संस्थेची गोपनीय माहिती जपणं ही सर्वात मोठी जबाबदारी असेल. चला आता येऊया शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे. जर ही संधी योग्य वाटत असेल तर अर्ज कसा करायचा आणि निवड प्रक्रिया नेमकी कशी आहे ते नीट समजून घेऊया. निवड प्रक्रिया तशी सरळ आहे, 3 टप्प्यांमध्ये. पहिल्यांदा आलेल्या अर्जांची आणि प्रोफाईलची छाननी होईल. त्यातून निवडलेल्या उमेदवारांची एक प्राथमिक मुलाखत होईल जी ऑनलाईन असेल. आणि मग शेवटी अंतिम मुलाखतही ऑनलाईनच घेतली जाईल. आता साहजिकच प्रश्न पडतो की इतक्या सगळ्या अर्जांमधून आपला अर्ज पुढे कसा जाईल? सेबी नक्की कोणत्या गोष्टींना जास्त महत्त्व देतं? ही स्लाइड फार महत्त्वाची आहे. अर्ज शॉर्टलिस्ट करताना सेबी काय बघतं तर कॉलेजची NIRF रँकिंग, शैक्षणिक कामगिरी, कामाचा अनुभव किती संबंधित आहे, लिहिलेलं स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि एकूणच प्रोफाईल कशी आहे, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. त्यामुळे अर्ज भरताना या प्रत्येक गोष्टीवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे sebi.gov.in या वेबसाईटवर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 8 फेब्रुवारी 2026 पासून ही विंडो फक्त 21 दिवसांसाठीच उघडी असणार आहे. म्हणजे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे मुदत चुकवून चालणार नाही. तर ही होती सेबीच्या यंग प्रोफेशनल प्रोग्रामबद्दलची संपूर्ण माहिती. ही फक्त एक नोकरी नाहीये, तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग बनण्याची संधी आहे. आता विचार हा करायचा आहे की भारतीय भांडवली बाजाराच्या भविष्याला आकार देणाऱ्यांपैकी एक बनण्यासाठी आपण तयार आहोत का?